पंच रेडी आहेत. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच रेडी आहेत. मॅचला होती सुरुवात. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि पॉवर प्ले. आता खरी मजा येणार आहे. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. मीत आणि ऋतिक नाईक. दुसऱ्या बाजूला ऋतिक म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर रेडी आहेत. दुसऱ्या बाजूला हार्दिक म्हात्रे रेडी आहेत. मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल पॉवर प्ले. यस पंच. ओके पंच रेडी आहेत. पहिलाच बॉल फटका बसलाय. यष्टांच्या मागून खेळाडू. ओ कॅच ड्रॉप. पहिल्याच बॉलवर कॅच ड्रॉप. हार्दिकच्या प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचे पारितोषिक आयुष पाटील आणि पूर्विक नाईक यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक असणार आहे. हार्दिकच्या प्रत्येक विकेटसाठी. पहिल्या बॉलवर झेल सुटतोय. दुसरा बॉल. दुसऱ्या बॉलवर सुद्धा झेल सुटतोय. काय एक्झॅक्टली काय घडतं करायला मार्ग नाहीये. यामध्ये नशिबाची साथ आहे का पुढे काय होणार आहे ते सुद्धा माहित नाहीये. सेमीफायनल नंबर 1 ची मॅच. पहिल्या बॉलवर झेल सुटणं, दुसऱ्या बॉलवर झेल सुटणं. आता दोन फलंदाज विचार करतायत. मीत आणि ऋतिक हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. दोघांचे झेल सुटल्यात. आता हार्दिक वन्स अगेन रेडी आहेत. पाहूया. 2 चेंडू आणि 2 धावे धावपलकावर. ओ यावेळी खूप चांगला बॉल. वा जबरदस्त परफेक्ट वाईड यॉर्करला बॉल. काय जबरदस्त बॉल. पाठीमागे खूप चांगली फिल्डिंग. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. पहिल्या 3 चेंडूची कहाणी 2-0 आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. सर्वेश म्हात्रेकडून प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक कुठल्या पण बॉलरसाठी असणार आहे. डॉट बॉल आलाय. पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 3 बॉल 2 धाबा. फटका खेळलाय. फटका बसलाय. क्षेत्ररक्षण येत आहेत. पुन्हा झेल सुटतोय. 3 झेल सुटल्यात. आता या 3 चेंडूची कहाणी काय आहे. का असं होत आला. का असं होतंय. 1 नव्हे 2 नव्हे 3 झेल सुटणे एका षटकामध्ये. आता हार्दिक मात्र नशीब घेऊन नाही आला. 4 चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 4 धाबा धावपलकावरती आहेत. हार्दिकच्या प्रत्येक विकेटला 1000 रुपयाचं पारितोषिक सर्वेश म्हात्रे यांच्याकडून असणार आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न. हातामध्ये चेंडूला फेकी झाले. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट झाले. 1 धाव कंप्लीट. आणि आता शेवटचा आणि अंतिम चेंडू. काय जबरदस्त सुरुवात आतापर्यंत. सन्माननीय नगरसेवक प्रकाशदादा वजे यांचे इथे आगमन झालेलं आहे. दादा कृपया स्टेजवर विराजमान व्हायचं आहे. शेवटचा बॉल डाऊन द ग्राउंडचा फटका. लॉंग ऑफला कुठल्याच प्रकारची चुकी नाही. बरोबर रोहितने झेल टिपलाय. फलंदाज बाद. पहिला धक्का. 5 वर 1. सर्वेश म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. समीर वजे यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. त्यानंतर आयुष पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. पूर्विक पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल.
एका विकेटसाठी 4,000 रुपये. म्हणजे 3 झेल अजून पकड, 2 झेल अजून पकडलं तर काय परिस्थिती असते. वा दादा, वेलकम बॅक, आपलं हार्दिक स्वागत. 1 2 3. पकडीदादा राऊत लेदर बॉलचे एक लेजंड क्रिकेटर आणि बऱ्याच टुर्नामेंट त्यांनी इथे ऑर्गनाईज केलेल्या आहेत. त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी मंडळाच्या वतीने त्यांचं इथे हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. सर्वेश मात्रेकडून जे 1,000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलं होतं ते आमच्यापर्यंत जमा झालंय हार्दिक साठी. चला दुसरं षटक. पहिला बॉल. ओ पहिला बॉल खूप चांगला बॉल, आतमध्ये येणारा बॉल, खूप चांगला बॉल. हलक्या हातानं चेंडूला ड्राईव्ह केलं होतं आणि सिंगलला कंप्लीट केलंय. संतोष मात्रे प्रथमने विवेकला बाद केलं तर 1,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल समीर वसे यांच्याकडून. चला प्रथमकडे एक संधी आली. विवेकच्या विकेटसाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक. रेडी आहेत. हो या आपले वेगवान बॉल, वेगवान लेग स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल आणि वाईट चेंडू आमच्या ऑफिशियल पंचाने घोषित केलाय. प्रथमनी जर विवेकला बाद केला तर 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे किरण वसईकडून. इतकी महत्वाची विकेट आहे. क्या बात आहे. पाहूया काय घडतंय. ओ वा 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 5,000चे मानकरी ठरल्यात. थँक्यू 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 डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू. थांबवतोय डीजे, थांबवतोय थँक्यू डीजे. सर्वेश मात्रेकडून 500 रुपयाचं पारितोषिक जमा झालंय प्रथम साठी. नाही म्हणजे ही स्पर्धा क्रिकेटची भरवली का फुटबॉलची भरवली ते एक्झॅक्टली कळायला मार्ग नाहीये. 1,000 रुपयाचं पारितोषिक प्रथम साठी मात्रे यांच्याकडून. पारितोषिक आमच्याकडे जमा झाल्यात. चला रेडी आहेत. ओ खूप चांगला बॉल, काय जबरदस्त बॉलिंग आहे. वा मॅग्निफिसंट बॉलिंग, परफेक्ट लँड लाईन टप्पा सर्व काही गोष्टी पाहायला मिळतात प्रथम कडून. यावेळी फटका बसलाय, फटका बसलाय. प्रयत्न कर. ओ प्रयत्न खूप चांगले होते, प्रयत्न खूप चांगले होते परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकले नाही. 8 धाबा धावफल करत आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडूचं खेळणं बाकी आहे. 8/2 ही आतापर्यंत कहाणी आहे. फार मोठ्या अडचणीमध्ये आहे. इकडून तुम्हाला बॅटिंग करावी लागणार आहे, इकडून तुम्हाला धाबा बघाव्या लागणार आहेत. सेमीफायनलची मॅच आहे, इकडून जिंकाल तर फायनल मध्ये जाणार आहेत. मागील वर्षाचा डिफेंडिंग चॅम्पियन हा संघ सेमीफायनल मध्ये अडचणीमध्ये आहे.
पुढचा बॉल रेडी आहेत. ओ वा, काय जबरदस्त बॉल, सुपर डिलिव्हरी. पहा, विवेकचं बाद होणं म्हणजे फार मोठं अडचणी. सर पंच डेली, येस, विवेकचं बाद होणं म्हणजे फार मोठं अडचणी वाढण्यासारखं झालंय. विवेकने जो काही खेळ मागील वर्षी केला होता तो सर्वांच्या मनाला भावणारा होता. आता प्रथम विवेकचं लवकर बाद होणं संघासाठी फार मोठ्या अडचणीचा विषय राहिलाय. पाहूया काय घडतंय. पहिल्या 2 षटकांची कहाणी. दाबा दापळकरती आहेत 8. चला, नवीन गोलंदाज कौशिक मात्रे बॉलिंग ट्रॅक वर रेडी होत आहेत. डेली आहे, डेली आहे, ऑफिशियल पंचाने डिक्लेअर केलंय. धावा 8 वर 2. तिसरं षटक कौशिक मात्रे. कौशिक मात्रेच्या विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक कौशल नाईक यांच्याकडून. प्रत्येक विकेट साठी सर्वेश कडून 500 रुपयाचं पारितोषिक. पहिलाच बॉल फुल टॉस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटचे खेळाडू आले आहेत. 1 ला कंप्लीट. 1 ला 2 मध्ये, 2 ला 3 मध्ये, 3 ला 4 मध्ये आणि 4 ला षटकारामध्ये. या प्रकारच्या धावा येतील तर तुम्ही पहिल्या इनिंग मध्ये एक स्टेप पुढे आहात. या प्रकारची बॅटिंग तुम्हाला करावी लागणार आहे. पुढचा बॉल रेडी आहेत. ओ, यावेळी खूप चांगला बॉल आतमध्ये, लाऊड अपील, फलंदाज बाद. आदित्य नाईक यांच्याकडून कौशिकला 1000 रुपयाचं पारितोषिक जमा झालंय. ओके, कौशिकच्या प्रत्येक विकेटला सर्वेश मात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आणि ते 1000 रुपये जमा झालेत. चला, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. तुषार नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. 9 वर 3 इतक्या मोठ्या अडचणीमध्ये आणून ठेवलंय. इकडून बॅटिंग करावी लागणार आहे, इकडून धावा बनवायला लागणार आहेत. मागील वर्षाचा डिफेंडिंग चॅम्पियन फार मोठ्या अडचणीमध्ये येऊन थांबलाय. पाहूया काय घडतंय. पुढचा बॉल फुल टॉस, समोर खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. या अगोदरची विकेट, आता मात्र डॉट. धावा येत नाहीयेत. फार मोठ्या अडचणीचा विषय राहिलाय. इकडून धावा बनवावे लागणार आहेत. मोठे ब्लास्ट अजूनही एकही आलेले नाहीये. फक्त 2 धावा पाहिल्या होत्या. पुढचा बॉल फुल टॉस, फुल टॉल वसूल, पॉवरफुल स्ट्रोक. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, 6 धावा. टांकवडेचे जर तुषारची विकेट आणली कौशिक मात्रे यांनी तर सर्वेश मात्रेकडून 1500 रुपयाचं पारितोषिक. षटकार आलाय, धाबा येणं गरजेचं आहे. पुढचा बॉल रेडी आहेत. ओ, या बॉल लेफ्टच्या बाहेर. वाईड बॉल, वाईड बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये येते. 16 धावा धावपळ करतेत.
16 धाबा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल आणखीन एक, वा 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 वा, आणखीन एक स्ट्रोक, बॉलला पाठवलं सीमारेषा पार, षटकार. थँक्यू टू से, थँक्यू. जो दोन मोठ्या फटक्यांचा जो फासला होता, जो दडपण वाढलं होतं, त्या दडपणला पूर्णपणे मिटवलंय. 22 धाबा धावपलकावरती आहेत. 22 रन ऑन द बोर्ड. शेवटचा आणि अंतिम बॉल, तिसरं षटक मार्गस्थ आहे. दोन मोठे ब्लास्ट आतापर्यंत पाहिल्यात. काय जबरदस्त बॅटिंग तुषार मैदानाच्या आतमध्ये करतायत. मागील वर्षाचा डिपेंडंट चॅम्पियन, या अगोदर अडचणी वाढल्या होत्या, परंतु त्या दोन षटकाराने जो दडपणाचा फासला होता त्या फासल्याला कमी केलंय. पाहूया काय घडतंय. ओ, यामुळे लक्ष्मच्या बाहेर, वाईड +1, वाईड +1 अशा तब्बल 2 धाबा आल्यात. धाबा धावपलकावरती 24 रन, 24 धाबा धावपलकावरती आहेत. शेवटचा बॉलचा खेळणं बाकी आहे. दडपण वाढलंय कारण दोन मोठे ब्लास्ट आतापर्यंत या षटकामध्ये पाहिल्यात. कौशिक मात्रे थोड्याशा अडचणीमध्ये आहेत. इकडून पलटवारकडे जात आहेत. पाहूया काय घडणार आहे. 24 रन, 24 धाबा. यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केलं चेंडूला, खूप चांगलं बिल्डिंग, सिंगलला केलं कंप्लीट. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. धाबा धावपलकावरती 25. या ऐकूया डीजेला. चला शेवटचं आणि अंतिम षटक. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटचे खेळाडू आलेत. वेल जत, सुपर कॅच. पहिल्याच बॉलवर फलंदाज बाद. क्यू टांकुडचं थांबवतोय. चला, मी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलवर
मीत यांनी सिंगलला कंप्लीट केले. धाबा धावपलकर 26 धाबा. तुषार ऑन स्ट्राईक. येणाऱ्या चार चेंडूमध्ये 2 मोठे चौकार, 2 मोठे ब्लास्ट आणावे लागणार आहेत. पाहूया काय घडणार आहे. 26 धावा धावपलकर 4 चेंडूचा खेळणं बाकी आहे. आता जास्तीत जास्त प्रयत्न करतील तुषार स्ट्राईक वर घेण्याचा. नेहमीच जर का तुषारची विकेट घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पाहूया. ओ वा 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 वा, परफेक्ट स्ट्रोक, पॉवरफुल, पॉवर जनरेट. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, 6 धावा. टांकू बडे मंच का बडा खिलाडी. बॅटिंग करावी ती या प्रकारे. सेमीफायनलची मॅच पहिल्या 3 षटकामध्ये संघ अडचणीमध्ये होता. धावा येत नव्हत्या. तिसऱ्या षटकाला मॅचला ऑन केलं आणि त्या मॅचला ऑन करत असताना आतापर्यंत जो फासलाय त्या फासल्याला कायम सुरू ठेवलंय. पाहूया काय घडतंय. पुढचा बॉल. आणखीन एक. इतक्या लांब मारलाय की बॉल येईल का ते सुद्धा माहित नाही. इतक्या लांब मारलाय. चेक केलं जाईल किती वरती चेंडू होता, किती हाईटला होता. चेक केलं जाईल, परंतु षटकार आलाय. मोमेंटम शिफ्ट, मोमेंटमला शिफ्ट केलंय. इनिंग ब्रेकमध्ये सुरेश जोशी संघाचा कर्णधार आणि सांवेदचे संघाचे कर्णधार यांनी दोघांनी नाणेफेकीसाठी इथे यायचं आहे. आपण आता 2 चेंडूनंतर नाणेफेक करून घेणार आहोत. लगेचच यायचं आहे, टाइमपास करू नका. आपल्याला लगेच मॅच सुरू करायची आहे. दुसरी उपांत्य फेरीचा सामना सुरेश जोशी वर्सेस द सांवेद. दोन्ही संघांना विनंती आहे, कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. चेक केलं जाईल. त्या अगोदर निमेशनी जी पहिल्याच बॉलवर विकेट घेतली होती त्यासाठी सर्वेश मात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आमच्यापर्यंत जमा झालंय. थँक्यू सो मच डीजे मास्टर, थँक्यू. येस, इट इज अ फेअर डिलिव्हरी. फटका पहा. DBN नेटवर्क, दिल बिंदास नेटवर्क या यूट्यूब वाहिनीवर तुम्ही कधी पण पहा, कुठल्या पण गोष्टी पहा, कुठली पण स्पर्धा पहा. तुम्हाला कधीच अडचणी येणार नाही. ओ यावेळी खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल. आतमध्ये येणारा बॉल, थोडाफार पलटवार कडे प्रयत्न करतायत. 4 चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 32 धावा धावपलकरती आहेत. यावेळी डाऊन टू ग्राउंडचा फटका. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बरोबर बाहेर. 44 सॉरी 44. चला पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. धाबा धावपलकरती 44. चला सुरेश जोशीचे कर्णधार आणि द सांवेदचे कर्णधार लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. मी पकडी दादा यांना विनंती करेन की त्यांनी टॉस करून घ्यायचं आहे. द सांवेदचे कर्णधार आणि सुरेश जोशीचे कर्णधार चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. टांकू टॉस कडे आपण वळणार आहोत. सेमीफायनल नंबर 2 चा टॉस केला जाणार आहे. 2 संघ समोरासमोर आहेत. द सांवेद समोर सुरेश जोशी सुपरस्टार. सेमीफायनल नंबर 2 राऊत साहेब यांच्याशी बसते हा टॉस आपण पाहणार आहोत.
सूरज जोशी सुपरस्टार समोर. येस, टॉस जिंकलाय. टॉस जिंकला काय निर्णय. फलंदाजी. आता प्रथम बॅटिंग करायचे, कशा प्रकारे पाहता या सेमीफायनलच्या मॅचेसला. बाकी आमचं स्ट्रॅटेजी अशी 40+ धावा काढण्याच्या. बाकी यांची चांगली बॉलिंग पण चांगली आहे, बॅटिंग पण चांगली आहे. बघू आम्ही 40च्या वर काढण्याचा प्रयत्न करू. येस, खूप साऱ्या शुभेच्छा. दादा आता प्रथम बॉलिंग करायची आहे, कशा प्रकारे पाहतो, किती धावांपर्यंत थांबवायचं आहे. नक्कीच समाधानी. आम्ही पहिली बॉलिंगच घेतली असती, पण त्यांची पण बॉलिंग चांगली आहे, त्याच्यामुळे आम्ही प्रयत्न करू की प्रथम क्षेत्ररक्षण करताना आम्ही कमीत कमी धावांमध्ये लाईक 30च्या मध्ये त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू. येस, खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघाला. पहा दोघांच्या मनासारखं झालंय. त्याला बॅटिंग हवी होती, त्यांना बॅटिंग मिळाले. दुसऱ्याला बॉलिंग हवी होती, बॉलिंग मिळाले. नाणेफेचा कौल जिंकलाय, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. थोड्याच वेळात दुसऱ्या मॅचला होते सुरुवात. त्या अगोदर दुसऱ्या इनिंगचा पडा पाहणार आहोत. इकडून जिंकणारा संघ डायरेक्टली फायनल मध्ये पोहोचणार आहे. काय घडणार आहे या मॅच मध्ये, कुठे जाऊ नका, पाहत राहा, एकत्र राहा. थँक्यू. वेलकम बॅक. सुस्वागतम. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेमिकांचं सहर्ष स्वागत. आपण सर्वजण पाहतोय सामवेदी क्रिकेट क्लब आयोजित सामवेदी ब्राह्मण समाज प्रीमियर लीग SBPL सीझन 2 सेमीफायनल नंबर 1. एका बाजूला आर्यन सन्स, त्यांच्या अगेन्स्ट जागमाता 11. ऑफिशियल अंपायर लेट्स प्लेचा इशारा करताना पहिला फटका डाऊन द ग्राउंड. जगमाताच्या प्रत्येक षटकारासाठी समीरजी वजे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. सुरुवात झालंय षटकाराने. मीचच्या पहिल्या चेंडूवरती हल्ला पहिला चेंडू डाऊन द ग्राउंड खेळत असताना सीमारेषा पार पाठवला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफळ करत आपण पाहतोय 7 धावा. 45चा पाठला करायचा आहे आर्यन सन संघ. पहिल्या 2 षटकामध्ये जर का पाहायला गेला, पहिल्या इनिंगचा खेळ थोडासा अडचणीमध्ये होता. त्याच्यानंतर तुषारने हुशारसारखी खेळी करत असताना धावफळक 40 वरती नेऊन ठेवलंय. इथून आर्यन सन डिफेंडिंग चॅम्पियन डिफेंड करण्यासाठी पुरेसा धावा आहेत. फटका खेळला हवेमध्ये. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पाहिलं आधी चेंडू किती वेगाने मागे येतोय, किती वेगाने तो क्षेत्ररक्षकाकडे येऊ शकतो. स्वतःला थांबवलं, त्याच्यानंतर खूप चांगली फिल्डिंग केली, फेकी वेगाने केली. एका धावेने संतुष्ट व्हावं लागलंय. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 8 धावा. राजेश आणि अक्षयची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 सलामीवीर बॅटर 45चा पाठला करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाले आहेत. दुसऱ्या बाजूला आर्यन सन्स डिफेंडिंग चॅम्पियन SBPL सीझन 1 ची चॅम्पियन टीम. त्यांना देखील माहिती आहे 45 धावा आम्ही डिफेन्स करू शकतो. ते देखील मैदानाच्या आतमध्ये लढत आहेत. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 8 धावा. सरळ खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला फील्ड गेले. निर्धाव चेंडूची सांगदा. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 8 धावा. धावफलकर ते आपण पाहतोय. पॉवर प्लेचे षटक. येणारे 2 चेंडू, येणाऱ्या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे.
जगमाता 11ला देखील माहिती आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल स्टार्ट, एक फ्लाइंग स्टार्ट असणं गरजेचं आहे. पण दुसऱ्या बाजूला आर्यन सन्स मीत गोलंदाजी मारवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडू जातोय गॅप मधून, सीमारेषा बार, SBPL चौकार. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय, 12 धावा धावपळ करते आपण पाहतोय. राजेश मैदानाच्या आतमध्ये सेन्सिबल क्रिकेट, त्याला देखील माहिती आहे पॉवर प्लेचा षटक आहे. चेंडूला जर का गॅपमध्ये पाडून 4 धावा मिळत असतील तर तशा प्रकारचे फटके मैदानाच्या आतमध्ये खेळणं गरजेचं आहे. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय, 12 धावा. अखो टप्प्याच्या चेंडूवरती पुरेपूर समाचार घेतला गेला, चेंडू निघून गेला, वन बाउन्स, सीमारेषा पार, SBPL चौकार. मध्ये 29 धाव्यांची गरज आहे. इथून कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे की पहिल्या 12 मध्ये तुम्ही किती धावा करतील, नंतरच्या 12 मध्ये किती धावा ठेवल्या जातील. 18 मध्ये 29, 29 ची गरज. पहिल्या षटकामध्ये आलेला मोमेंटम किती वेळापर्यंत आपल्या बाजूने ठेवेल जगमाता 11 हे देखील पाहणं गरजेचं आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. अक्षयला देखील माहिती आहे की राजेशला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे. राजेशने केलेली बॅटिंग आतापर्यंत खूप चांगली आहे. आतापर्यंत संपूर्ण दिवसभराचा आपण खेळ पाहायला गेला, जागमाताच्या बाजूने जर का एकदा मोमेंटम आलं तर जागमाताने ते मोमेंटम संपूर्ण तिन्ही मॅचमध्ये कायम ठेवले. पण त्यांच्या अगेन्स्ट आर्यन सन्स पहिल्या इनिंगचा खेळ करत असताना संघ थोडासा अडचणीमध्ये होता, पण तुषारने केलेली बॅटिंग खूप चांगली होती. त्या कारणास्तव 40+ टार्गेट सेट केलं मैदानाच्या आतमध्ये. मनोहरजी म्हात्रे साहेब यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पण त्याच्या आधी मैदानाच्या आतमध्ये डीप मिड विकेटला क्लिअर करणारा राजेशच्या बॅटमधून येतोय षटकार. मनोहरजी म्हात्रे, यश आणि जतीनच्या प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यांचे आजोबा प्रत्येक जण या मॅचचा आनंद घेतोय, संपूर्ण परिवार. जसं आपण नेहमी उल्लेख करताना पाहिला की सामवेदी ब्राह्मण समाज प्रीमियर लीग, एक समाजातील सर्व खेळाडू एकत्र येऊन खेळत आहेत. सुरेख यष्टीरक्षक करतोय चूक, चेंडू मागे निघून गेलाय. 1 धाव धावफलकामध्ये ऍड होते. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला, 24. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला, 24 धावा धावफळ करते आपण पाहतोय. अक्षय सलामीवीर बॅटर, त्याला देखील मैदानाच्या आतमध्ये राजेशला साथ देणं गरजेचं आहे. आतापर्यंत राजेशने केलेली बॅटिंग सर्वांच्या मनाला भावणारी बॅटिंग आहे. सरळ फटका केला, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, फील्ड करेल. फेकी देखील वेगाने केली, मैदानाच्या आतमध्ये 1 धाव्याने संतुष्ट व्हावं लागेल. धावफलकर धावा आपण पाहायला गेलो 25. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय, 25 धावा धावफलकर ते आपण पाहतोय. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला, 25. यश पुन्हा एकदा सज्ज होतोय. सुपर टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ मागे निघून गेला. गतीमध्ये परिवर्तन कशा प्रकारे केलं होतं पाहू शकता आपण. खूप चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. यशला देखील माहिती आहे दुसरं षटक आहे, 1 षटकार आलाय. त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा हात खोलण्याची संधी नाही द्यायची. शेवटचा चेंडू मार्गस्थ आहे दुसऱ्या षटकातील. यष्टीरक्षक विवेक येतोय, काहीतरी कानमंत्र देण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांना देखील माहिती आहे शेवटचा चेंडू एक महत्त्वाचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील, मग ते कॅल्क्युलेशन असेल की पहिल्या 12 मध्ये किती धावा मैदानाच्या आतमध्ये झाल्यात
नंतरच्या 12 मध्ये किती धावा ठेवल्या गेल्यात धावफलकर धावा आपण पाहायला गेलो 25 25 धावा आहेत धावफलकावरती. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील मार्गस्थ. शेवटच्या चेंडूला लेफ्ट केलं, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच आमच्या दिशेने वळत आहेत, वाईटचा इशारा. ट्वेंटी 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. मोठा फटका, सरळ 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 चेंडूला पाठवलंय डगआउटच्या दिशेने, सीमारशा बार. राजेशच्या बाट मधून येतोय षटकार. मैदानाच्या आतमध्ये राजेशची चर्चा, आलेला षटकार. संपूर्ण मॅचचं इक्वेशन आपण जर का पाहायला गेलं, चर्चा होती की पहिल्या 12 मध्ये किती धावा होतील, तर 32 धावा, 32. 2 षटकांच्या समाप्तीनंतर त्याच्यानंतर प्रश्न हा होता की नंतरच्या 12 मध्ये किती धावा ठेवल्या जातील. त्याचं उत्तर देत असताना 12 मध्ये 13ची गरज. जगमाता 11 कर्णधारांनी सांगितलं होतं की आम्ही पूर्णपणे आमचे 100% देण्याचा प्रयत्न करू. दुसऱ्या बाजूला आर्यन सन्स एक चांगली टीम आहे, मागच्या वर्षीची चॅम्पियन टीम आहे. चॅम्पियन टीमच्या समोर खेळत असताना आम्हाला प्रॉपर तो खेळ, ती प्लॅनिंग, ती रणनीती थँक्यू कोई मिल गया. आर्यन सन्ससाठी मिळालेला खेळाडू म्हणजेच तुषार आहे. पहिल्या इनिंगचा खेळ करत असताना तुषारने केलेली बॅटिंग. आता जर का आर्यन सन्सला पुन्हा एकदा मॅचमध्ये यायचं असेल तर या षटकामध्ये जास्त धावा नाही खर्च करून देत आहेत. तुषारने केलेली बॅटिंग, तुषारने केलेली आता गोलंदाजी या मॅचचा रिझल्ट कदाचित डिसाईड करेल. तो अनुभव बडे मंच का बडे खेळाडू जसा उल्लेख केला होता कौस्तुभ सर यांनी, आता तीच गोलंदाजी इथे करणं देखील तितकंच गरजेचं आहे. पण त्यांच्या अगेन्स्ट प्रथम वटारचा हा खेळाडू, त्यांनी केलेला आतापर्यंत टेनिस क्रिकेटमधला खेळ सर्वांच्या मनाला भावणार आहे. चर्चेत राहणारा खेळाडू सातत्याने प्रथम स्ट्राईक वरती येतोय. जगमाता संघ जर का मॅच जिंकली तर सर्वेची मात्रे साहेब यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. ऑफ साईडला पॉईंटच्या दिशेने चेंडूला घेऊन काढले क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये. चेंडूला फेल्ड करतील, एका धावेने संतुष्ट व्हावं लागेल. बरोबर प्रथम आला मैदानाच्या आतमध्ये, त्याने देखील पहिला त्याला देखील माहिती आहे की या धावफलकाला चालू ठेवणं गरजेचं आहे. आणि एका बाजूला आपला सेट फलंदाज राजस सेट आहे, त्याला स्ट्राईकवरती आणणं ते गरजेचं आहे. हे बरोबर प्रथमला माहिती होतं, त्या कारणास्तव त्यांनी हलक्या हाताने पॉईंटच्या दिशेने चेंडूला घेऊन काढलं आणि राजसला पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आणलं. राजस मैदानाच्या आतमध्ये, त्याची चर्चा. सलामीवीर बॅटर, त्याच्या अगेन्स्ट तुषार. सरळ सरळ ऑन साइडला लॉंग ऑनला क्लिअर करणारा फटका. राजेशच्या बॅट मधून येतोय षटकार. थँक्यू. धावफलकर धावा जर का पाहायला गेला 39 पण त्या 39 मधल्या राजस एकट्याच्या 34 धावा आहेत. काय बॅटिंग केले राजसनी. 34 धावा एकट्याच्या, टीमची धावसंख्या 39 आहे. जिंकण्यासाठी 6 धावेची गरज. फटका खेळण्याचा प्रयत्न होता, धावचीची संधी. धावचीच्या रूपात राजसला मैदान सोडावं लागेल. विकेट सुपतन, गडी बाद. 8 मध्ये 6ची गरज. राजेशने मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर बॅटर म्हणून तो मैदानाच्या आतमध्ये गेला होता, पण आपल्या संघासाठी एक महत्त्वाची इनिंग, मॅच विनिंग बारी. डगआउटच्या दिशेने टाळ्या वाजतायत, स्वागत केलं जाते. 39 मध्ये वैयक्तिक 34 धावांची खेळी. एक हाती मॅचला आपल्या बाजूने खेचण्यासाठी राजेशने केलेली बॅटिंग ही महत्त्वाची इनिंग होती. सेमीफायनलच्या मॅचमध्ये अशा प्रकारे एका सलामीवीर बॅटरला खेळ करणं गरजेचं होतं. त्यांनी ती बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करून दाखवली. 8 चेंडू 6 धावांची गरज. प्रथम
स्ट्राईक वरती येतोय. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करते, सिंगल कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, यस नो करत असताना फेकी थोडीशी खराब. 2 धावा वेगाने धावून कंप्लीट केल्या गेल्या. 7 मध्ये 4 ची गरज. जगमाता 11 45 चा पाठला करत असताना पहिल्या षटकामध्ये आलेल्या 16 धावा. राजेशने केलेली बॅटिंग. फटका खेळला हवेमध्ये, चेंडू निघून गेलाय सीमारेषा बार. इन टू द फायनल. SBPL सीझन 2 मध्ये फायनलला जाणारी पहिली टीम जगमाता 11. थँक्यू. गेल्या वर्षी चॅम्पियन टीम आर्यन सन्स या संघाला स्पर्धेच्या बाहेर जावं लागलं. आपण खूप चांगला खेळ आर्यन सन्सच्या संपूर्ण टीमने दाखवला होता, पण त्यांच्या अंगे जगमाता 11 काय खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवला. प्रत्येकाची मेहनत होती, प्रत्येकाला दिलेली जबाबदारी त्यांनी खूप चांगल्या प्रकारे खेळ केला. चला दोन्ही टीम्स आपण डगआउट खाली करायचे. नेक्स्ट मॅच ज्या टीमची आहे त्यांना डगआउटचा ताबा घेऊन द्यायचा आहे. आपणास विनंती केली जाते. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यांनी मॅचला एका हाती जबाबदारी घेत असताना एक महत्वाची इनिंग खेळला मिस्टर राजस आपण यायचा मॅन ऑफ द मॅच चा किताब देऊन आपल्या व्यासपीठावरती गौरव करण्यात येईल. आपल्या संघासाठी ती एक महत्वाची इनिंग फायनलमध्ये नेण्यासाठी सेमीफायनलमध्ये केलेली बॅटिंग राजसनी खूप महत्वाची होती. राजस आपण यायचं आहे. तुषारने आपल्या संघासाठी केलेले प्रयत्न ते देखील खूप चांगले होते. हॅलो मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस देण्यासाठी मी आमचे ग्वारीतले वासू मामा आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी खाली यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस द्यायचं आहे.